सोबत माझा व्यवसाय आहे.
मदन चौधरी, प्राध्यापक मदन चौधरी, सिनियर सायकोलॉजिस्ट. मदन चौधरी, तुम्ही तेच चौधरी आहात का ज्यांनी ते पुस्तक लिहिलंय परफेक्ट मर्डर? हां, मी वाचलं. वाचलं तर नाही पण ऐकून आहे. एका व्यक्तीच्या बायकोचं एका तरुणाबरोबर अफेअर असतं आणि ती व्यक्ती त्या तरुणाला खून करते पण पकडला जात नाही. राईट राईट बरोबर. ग्लॅड टू मीट यू. चौधरी साहेब, मलाही लहानपणापासून क्राईममध्ये गाणं लिहायची सवय. मी फार दिवसापासून गेम खेळली केस जर आपण लढाई वगैरे सर्व क्राईम थ्रिलर स्टोरीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. तुमचं पुस्तक मला माझ्या मित्रांनी सुचवलं होतं. सॉरी, योगच नाही आला वाचायचा. आता जरूर वाचा. खरं तर लोक असं म्हणतात की ही कादंबरी मी माझ्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित आहे. लोक असं म्हणतात की मी माझ्या बायकोच्या प्रियकराचं खून केलं आहे तेही परफेक्ट आणि त्याची केस आजपर्यंत कुणालाही सॉल्व्ह झाली नाही. लोक म्हणतात पण यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी काय बोलणार, हसतो आणि गप करतो. हां, पण नागत नाही. तुझं देसाई तो भ्रष्टाचार आणि मर्यादा हे करणाऱ्या व्यक्तीला सापडणार नसेल तर मी त्याला त्याचं टॅलेंट समजतो. मग एवढा मोठा पोलीस फोर्स आहे, CBI आहे, CID आहे, फॉरेन्सिक सायन्स आहे, तरी सुद्धा गुन्हेगार जर सापडत नसेल तर ती त्याची गरज नाही का? सत्य आता तरी तुला खोटी ते तुमच्यासाठी वाचकच सांगू शकते. तुम्ही सांगा. हां, ठीक आहे. परफेक्ट मॅडम आता तुम्ही सांगा त्या मॅडम परफेक्ट आहे किंवा नाही? कादंबरी चांगली असणारच आहे. पण सर एक खरं सांगू का, क्राईम स्टोरीचं वाचक या नात्यानं मी खात्रीनं सांगतो की नो मर्डर इज परफेक्ट. ही कादंबरी मी ज्या पद्धतीने लिहिले ना त्यापेक्षा दुसरा मार्ग असू शकत नाही परफेक्ट मर्डरचा. मी नाही मानत. हो. मिस्टर मदन चौधरी आपण हो मिस्टर आपल्याकडे दाखवा. प्रोग्राम अचानक ठरला. फ्लाईटने जाणार तुम्ही बेंगलोरला पण ऐन वेळेत तिकीट मिळत नाही. माझंही तसंच झालं. कसं तुम्हाला जर तिकीट मिळालं असतं तर पुण्यामध्ये पॅराशूट घालून उतरावं लागलं असतं. चौधरी साहेब, हा ट्रेनचा प्रवास फार कंटाळवाणा होता.
रात्रीचा प्रवास असेल तर काही वाटत नाही, दिवसा वेळ लागतो. हो देसाई, हो आपण गेम खेळत का? गेम खेळला हो. कसला गेली? तुम्ही म्हणालात ना नो मर्डर इज परफेक्ट. चॅलेंज करतो. या कादंबरीची संपूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही मला सांगा की हा मर्डर परफेक्ट आहे किंवा नाही. जर नसेल तर तुम्ही लिहिले असतील ते कसे लिहिले असतील? तर तुम्ही मला त्यांच्या कादंबरीचा समीक्षकच बनवणार असाल तर माझी काही हरकत नाही. मला तुमचं चॅलेंज मान्य. Yes. हो काय ते करताय? काय ते तुम्ही सुरू करा. ही कादंबरी मी प्रथम कृती स्वरूपात लिहिली. त्या कादंबरीच्या जगतच मुख्य हिरो असल्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी मी असा शब्द संबोधतो. ओके, आणि मी जसा लिहिले तसं तुम्हाला ऐकवतो. चालेल? ओके. ते देसाई, मग या 700 कोटी चेहऱ्याच्या दुनियेचं सत्य एकच आहे. तिथे कोणाला काही फुकट मिळत नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. जसं झोपेचा प्रत्येक क्षण, अन्नाचा प्रत्येक घास आणि आनंदाचा प्रत्येक हास्य हे काहीतरी मूल्य देऊनच खरेदावं लागतं. देसाई, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असे क्षण येतात की धोका, बेमानी, खोटेपणा ही गरज होऊन जाते. म्हणून मी 700 कोटी चेहऱ्याच्या दुनियेमध्ये हरून जायला जन्म आलो नाही. मी नेहमी माझं मेंदूच ऐकतो, द्यायचं नाही. म्हणून माझी सध्या शहरातल्या प्रतियश आणि प्रतिष्ठित लोकांमध्ये गणना होऊ लागली. माझ्याकडे अनेक व्यवसाय होते. लेडीज कोल्ड ड्रिंक, फिशिंग, माझ्याकडे सगळं होतं. नाव, पैसा, प्रतिष्ठा आणि सुंदर पत्नी सुमित्रा. देसाई, तुम्ही माझ्या सुमित्राला जगाची सगळी सुख दिली. गाडी, बंगला, नोकर चाकर, किमती दागिने, कपडे आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्य. देसाई, हो पण मला हे माहीत नव्हतं की मी दिलेल्या सवलती एक दिवस माझ्यावरती. पण त्या काळी मी नवीन पिशवी उद्योगात उतरलो. मी माझा बराचसा वेळ पार्टनरसोबत मीटिंगमध्ये नाहीतर समुद्रात मोठं असायचं. सुमित्रा घरात जास्तीत जास्त एकटीच असायची. एके दिवशी रात्री मी घरी आलो. मग सुमित्रा नटून नटून बसले. खूप उदार दिसत होती. दिवसा झोपले की रात्री झोप कशी येणार? खूप बोर होतो एकटीला. सगळं घर कसं खायला उठतं. दिवस जाता जात नाही. सुमित्रा, तो मी तो पुन्हा पुन्हा बजावून सांगतो. तुझ्याशी वाद घालू इच्छित नाही. आणि तू कामही करणार नाहीस आणि नोकरी करणार नाहीस. जा, काहीच घेऊन ये.
अगं आपण दोघेही घराच्या बाहेर राहिलो तर एवढं मोठं घर कोण सांभाळणार? हं? सुमित्रा, अगं अगं तू नोकरी करायची गरजच काय? काय कमी आहे तुला? हं? काय कमी आहे? अहो आहे काय माझ्या जीवनात? या महालात उशिरापर्यंत बसून तुमची वाट बघायची, एवढंच ना. बाकी काय आहे माझी लेखी? सुमित्रा, अगं मग एवढा मोठा सगळा बिझनेस सांभाळायचं म्हटल्यावर आणि एवढं सगळं स्टाफ सांभाळायचं म्हटल्यावर मला काम करावंच लागेल. हं? एक मिनिट. हॅलो जोशी, एक काम करा, उद्या सकाळी ठरलेली 10ची मीटिंग कॅन्सल करा आणि ती मीटिंग उद्या दुपारी 4 वाजता अरेंज करा. सुमित्रा, उद्या आपण मस्तपैकी बाहेर लंचला जाऊ. हो ओके ओके. उद्या सकाळी बाहेर जाऊ हो लवकर, हं? आणि मस्तपैकी ठेवू. खरं ओके ओके डन. आणि दुपारीच आपण लंच हो बाहेर. आणि बघ तसं तुला आपल्या फिशिंग उद्योगाचं नवीन युनिट आहे ना ते हो. तुला दाखवतो. चालेल. ओके. सुमित्रा, काय हो? अगं तुझी ती क्लासमेट काय नाव बरं तिचं? ती सध्या इथंच काय झाली? पुष्पा पुष्पा वेलणकर. अगं ती सध्या हार्मोनियमचा क्लास शिकते ना. हो अगं तू पण लाव ना म्युझिकचा क्लास. उद्याच तुझ्यासाठी एक चांगला म्युझिक टीचर बघतो. खरंच? यस ओके चालेल. अगं मला पण गाण्याचा खूप शौक होता. कधी जाणवलं नाही? कॉलेजमध्ये असताना. हो तर नंतर या व्यवहार जगात पडलो आणि माझे सगळे शौक मागे पडले. आणि आता मी चांगला गिटार शिकणार असतो. माझे काका छान गिटार शिकवतो बरं का. अहो मग अजून काय बिघडलंय? अजूनही बनू शकता. अजून वय नाही झालेलं. आणि आता वेळ कुठे मिळतो? खरंच नोकरी म्हणजे 8 तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे 24 तासाची नोकरी. याची प्रचिती मला आज येते. खरं तर मला हिमणं व्हायला पाहिजे होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. अचानक बाबूजी गेले आणि त्यांच्या व्यवसायाची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. अहो असेल आवडतं मिळेल सवड. खरंच होतं. अगं पण माणसाच्या आवडीनिवडी त्या माणसाच्या वयावरच बदलत जातात ना. हं? पण काही गोष्टी माणसाच्या मनात घर करून बसलेल्या असतात. त्या कायमच्याच त्या परिस्थितीनुसार व्यक्त करू शकत नाही. शेवटी सुपर एगो एक विशिष्ट नैतिक वेळ म्हणून काम करतो आणि विशिष्ट बस. झाला तुमच्यातला पाठ जागा. चला जेवण तयार आहे. थंड होते खाऊन घ्या. हॅलो हां एक्झॅक्टली. मार्वे रोड फ्री क्रॉस केलं की सरळ पुढे या. डाव्या बाजूला लोटस नर्सरी आहे. हो त्याच्या समोरच्या लाईनमधून आत आला की राईट साईडचा दुसराच बंगला. प्रतीक्षा. ओके.
काम करा, मी तुम्हाला आता लगेच लोकेशन पाठवते. हो हो लगेच. ओके. यस कमी. प्रीतम. सुमित्रा चौधरी. प्रीतम. नाईस टू मीट यू. खरं तर पुष्पा मॅमच येणार होत्या सोडायला, पण त्यांच्याकडे गेस्ट आले. मग म्हणलं मी जातोय तर. हो फोन झाला माझा. हो. आपण इथे उभे राहूनच बोलणार हो आहोत सर, घे ना प्लीज आहे. थँक्यू. वैस ना प्लीज. कॉफी घे ना. नाही होतो. अरे असं कसं, फर्स्ट टाइम आला तू बस तुझी मस्त पैकी कॉफी आणते. नाही, पुष्पाकडे घेऊनच आलो. आणि पुष्पा मॅमकडे घेऊनच आलोय. खूप उशीर झाला. आपण क्लास सुरू करूया. ओके चालेल. संगीताबद्दल काही ज्ञान, म्हणजे बेसिक माहिती. हो संगीतात 7 सूर असतात. बर. सा रे ग म प ध नि सा. गुड. पण संगीतात प्रत्यक्षात 12 सूर असतात. सा रे ग म प ध नि हे शुद्ध स्वर, रे ग ध नि हे 4 कोमल आणि म तीव्र. पैकी सा आणि प यांना अचल स्वर म्हणतात. बघा. सॉरी एक मिनिट. यस ड्रायव्हर काका या ना क्या काय काम करणार. पैसे हां गाडी सर्व्हिसिंगला आले पैसे. अहो गाडी सर्व्हिसिंग करून 2 महिने पण झाले नाही. हा पैसे ते गाडीचं ऑइल फिल्टर बदली करावं लागेल पैसे. बरं मी कंपनीत फोन करून सांगते दोषींना काय सांगते बघते. तुम्ही जा आता. सॉरी. आता काय आणखी. पैसे थोडं पैसे लागणार होते. अहो मागच्या आठवड्यात तर 10,000 दिले होते ना. ते सगळे खर्च झाले पैसे. माझी बायको आजारी असते ना. मागच्या वेळेस सांगितलं होतं की मुलगी बाळणपणाला आली म्हणून, आणि आता सांगते की बायको आजारी आहे म्हणून. ते सगळं बरोबर आहे पैसे. बाळपणा करूनच बायको आजारी पडली बघा. तिकडे लेक सासरी गेली आणि इकडे अंतर धरलं बघा. हे बघा तुमची उचल खूप वाढायला लागली. अहो दरमहा पगार हे कधी करून देत नाही आणि नेहमी काहीतरी कारण सांगताय. पैसे यापुढे नाही होणार ना असं. बरं किती पैसे हवे. पैसे 5,000. 5,000. तुमच्याकडे फोन पे आहे. पैसे तसं काय वापरत नाही ना. 5,000 एवढी कॅश नसेल. किती आहे ते मी पाहते. तुम्ही थांबा. ठीक आहे बाई. ठीक आहे 2,000 आहे. धन्यवाद पैसे. येतो पैसे. आठवणीने तेवढं गाडीचं काम करून घ्या. ठीक आहे तुम्ही जा. सॉरी हा. इट्स ओके. कुठं आलो आपण. हो संगीतात 12 सूर असतात.
शुद्ध, 4 कोमल आणि तीव्र. अरे वा एकदम हुशार विद्यार्थी मिळाले. आठवड्यात 2 महिना श्रेष्ठ दर्शन. हा? अगं म्हणालो का मी? सॉरी यार. चालेल मला. अरे शेवटी विद्यार्थिनी आहे मी तुझी. थँक्यू वाईस ना. हो. संगीत हे एक अद्भुत रसायन आहे. ज्याने ते प्राशन केलं ते अद्वैताशी एकरूप होऊन जातं. प्रीतम, हा तुला एक गंमत सांगते. हो सांगा. अरे मी जेव्हा कॉलेजात होते ना तेव्हा आमच्या शेजारी एक संगीत विशारद रोज करायचे. बरं. ते हे अशी पेटी घेऊन बसलेले असायचे आणि सकाळी मोठ्या आवाजात गायचे. हा. अरे त्यांची बायको एकदम अरसिक, ती त्यांना खूप ओरडायची. तेव्हा ते तिच्या बायकोला म्हणायचे, अगं संगीतात इतकी ताकद असते की पाणी सुद्धा गरम होईल. तेव्हा त्यांची बायको म्हणायची, अहो तुमच्या आवाजानं माझ्या अंगातलं रक्त सुद्धा गरम होतं तर पाणी का गरम होणार नाही? मॅम तुम्ही आज लवकर आलात? मीटिंग कॅन्सल झाली. बरं, तुमची ओळख करून देते. हा प्रीतम, माझे म्युझिक टीचर. हॅलो सर. अरे तुम्ही तर 2 दिवसांचा येणार होता असं म्हणजे मॅनेजर जोशी म्हणाले होते. अहो हे ते नाहीये ज्यांना जोशीने सांगितलं होतं. हे पुष्पाला पण शिकवतात. मग मी तिला फोन केला तर तिने लगेच पाठवून दिला यांना. अच्छा. म्हणजे शिष्याने स्वतःचं गुरु स्वतःच सोडलं तर. Well, काय करतो आपण? मी ट्युशन घेतो, स्टेज शो करतो. आता सर माझा डीजेचा पण व्यवसाय आहे. पार्टीसाठी आम्ही डीजे अरेंज करतो. ओके. बाय द वे, मी जेव्हा आत आलो तेव्हा तुमचा हसी मजाक ऐकून मला तर वाटलं हिच्या ओळखीतच जवळची कोणी आहे की काय. तर सर त्याचं काय झालं मॅमने एक जोक सांगितला तर त्यावर हसू नाही आवडत. काय म्हणाले? मॅमने एक जोक सांगितलं. अच्छा. म्हणजे मॅडम जोक सांगू शकतात तर. काहीतरीच तुमचा. हा, काही चहा कॉफी मिळेल का? हो. हरी काका, साहेबांसाठी कॉफी घेऊन या. आपण काय घेतात? नाही सर काही नको थँक्यू. अरे काय नको काय, थांब मी तुझ्यासाठी ज्यूस बनवून आणते. तुझ्या गुरु शिष्याची गट्टी चांगलीच जमली तर. सर त्याचं काय मी पुष्पा मॅमकडे शिकवायला जातो ना त्यांच्याकडे यांच्याविषयी ऐकलं. बाकी तुझं शिक्षण वगैरे? माझं संगीतात BA झालं. पुढे ह्यातच करिअर करायचं. आमचा एक ग्रुपही आहे ऑपेरा. ऑपेरा एंटरटेनमेंट. आम्ही स्टेज शो करतो सर. ज्यूस. हो अरे घे ना. थँक्यू. अच्छा. ओके चालू द्या तुमचं. आणि कॉफी ही बेडरूममध्ये पाठवून दे. हो. या हार्मोनियममध्ये 3 सप्तक असतात. एक मध्य सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक.
तर चौधरी साहेब काय झालं पुढं? हो पिकरच्या येण्यानं खूप काही बदल झाला. मी जेव्हा ऑफिसातून घरी यायचो तेव्हा सुमित्रा पूर्वीसारखी उदार दिसायची नाही. एक आनंदी आणि एक्साईट वाटायची. एक दिवस मी अचानक घरी गेलो. त्याच मी आज गेलो तर त्या दोघांचं हसणं खिदळणं चालू होतं. आणि ज्या प्रमाणे त्यांचा संवाद चालू होता ना ते पाहता एका गुरु शिष्याचा निश्चित नव्हतं. तो रागाने पाहिलं ना आज शिकून गेलो. म्हणजे तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल संशय यायला लागला होता. पण साहजिकच हो. तुला तर येणार पण थोडं न सहभागाचं मानव दुःख नसतं जगात मूर्खांची कमी नाही आहे चौधरी साहेब. म्हणजे तुमच्या कथेच्या नायकाबद्दल बोलतोय मी. जसंही मी एक क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्या कथेच्या नायकाला देखील मी माझ्या कादंबरीत क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट दाखवलेलं आहे. आणि म्हणून त्याला दुसऱ्याची मानसिकता सहज जाणून घेता येत होती हे उघडच आहे. हो असा संशय तर सामान्य माणसाला पण येतो. कामवालीचे नवरे सुद्धा आपल्या बायकोवर संशय घेताना मी पाहिले. पण चौधरी साहेब अशा बाबतीत म्हणजे विशेषतः अशा बाबतीमध्ये निसंशय पुरावा असावा लागतो असं नाही तुम्हाला वाटलं? तेच तर मी केलं. माझ्या बायकोनी पाय ठेवू लागलो. त्या ड्रायव्हरला बजावून सांगितलं मी की सुमित्रा किती वाजता बाहेर जाते, किती वाजता घरी येते आणि सोबत कोण असतं याची सगळी माहिती मला रोजच्या रोज मिळाली पाहिजे. शिवाय मी जर 5 वेळा फोन करायचो आणि तिच्या फोनवरून येणाऱ्या आजूबाजूच्या आवाजाचा कानोसही मी घ्यायचो. पण नंतर मी तिच्या ट्युशनची वेळ घरी जायला लागलो. हो मग काही ठोस पुरावा मिळाला? तोच प्रवासाने मिळाला नाही. पण खातेवाडी बद्दल गोष्टी घडल्या. हो त्या दोघांनी तुझी वेळ बदलला. हो तुम्ही नेमकं त्यांच्या ट्युशनच्या वेळी घरी जायचा म्हणून तिला वाटलं असेल की ट्युशनमुळे तुमच्याकडे लक्ष देता येत नाही म्हणून तिनं वेळ बदलली असेल. हो तेवढं न करण्याचं मी खेळा नव्हतं मी सगळ्यासाठी. एकंदर त्या दोघांमध्ये जे प्रकरण चालू होतं ते मला खात्री पडली होती. आणि खरे शोध पुढं पुढच्या प्रकरणात आहे. हो हो अलीकडे तिथे बाहेर जाणे खूप वाढलं होतं. महिन्यातून 1-2दा बाहेर जाणारी स्त्री आठवड्यातून 4-5 वेळ जाऊ लागली. कधी शॉपिंगला, कधी रेस्टॉरंटमध्ये, कधी मैत्रिणीकडे. त्या पुष्पा वेलणकरकडे हो हो तो पोरगा कधी कधी त्या दोघीच्या ट्युशन पुष्पाच्या घरीच काय कधी कधी आमच्या घरी. हो त्या तिघांनी उत्साह मांडला होता नुसता. हो काय हसणं, काय खिदळणं, सत्ता पानावर झाला होता. आणि लक्षात घेतले होते ड्रायव्हरचा फोन आला. ड्रायव्हर काका ती बोलते त्या ग्रॉसरीच्या 2 बॅगा आत किचनमध्ये ठेवा आणि बाकीच्या पलीकडच्या बेडरूममध्ये ठेवा. आज अनेक काका नाही येत. ती बोलते पैसे मला उशीर होत आहे. येतो दवाखान्यात जायचे.
ठीक आहे हा. जा तुम्ही हा. एक मिनिट थांबा. हे घड्याळ नवीन आहे वाटतं आणि खूप महागडं पण दिसतंय. कोण दिलं? काय चेष्टा करतोय बाईसाहेब, माझी काय ऐकत आहे होय एवढी मागणी गाडी घेण्याची. मग साहेबांनी दिले प्रेझेंट म्हणून. म्हटलं आता तरी एवढी येतं बाबा कामावर. बरं बरं ठीक आहे जा तुम्ही. येतं ते. पैसे जायचं ना दवाखान्यात? हो जायचं आहे पण पण काय? थोडे पैसे लागणार होते. पैसे हे बघा तुम्ही ऑलरेडी पगारपेक्षा जास्त रक्कम उचललेली आहे. पूर्ण महिना भरल्याशी उचल मिळणार नाही. पैसे 2000 दिले तरी चालतील पैसे. नाही म्हणजे नाही. तुम्ही जा तू तर सकाळी लवकर या. ठीक आहे पैसे. पैसे आता काय? तहान लागली होती, पाणी होतं प्यायला थोडं. अरे हो मला पण तहान लागली. हरिकाका असले की सगळं कसं व्यवस्थित करतात. तुम्ही बसा तुमच्यासाठी चहा पण आणते. ठीक आहे पैसे. हा हॅलो साहेब, ऐका की मी बोलतोय. आज पैसा पण घेऊन इन्फिनिटी मॉलला गेलो होतो. गाडी पार्किंगला लावून तिथं गेट जवळ त्यांची वाट बघत बसलो. आज जाताना थोडं पैसे भेटतात होत्या. काही घेताना मात्र ते आपल्या घरी पेटी शिकवायला येतात ना वर, ते पास करून होते त्यांच्यासोबत. जवळजवळ अर्धा पाऊण तास होते ते मॉलमध्ये. आणि ते साहेब रिक्षाने गेले, पैसे पण घेऊन घरी आत्ता चाललोय. आहेत की किचन मध्ये. जी ठेवतो जी. हे घ्या चहा. पैसे पण उशीर होते, मी येतोय. अहो असू दे घ्या. अहो बसून घ्या. नाही पैसे. पैसे येतो मी, मला उशीर झाला. हो ठीक आहे जा तुम्ही. हॅलो पुष्पा. हा बोल ग. पोचलीस का ग? हो मी पण पोचली. टॉप आवडला का ग? आणि रोहितला ड्रेस आवडला? वाढदिवसाला हाच ड्रेस घालायचा बरं का रोहितला. अगं सुमित्रा मावशीने घेतलाय म्हणून सांग. बरोबर ओके बाय. अरे वा आज घरी लवकर आलात. यावं लागलं. म्हणजे हा? मी आल्यानं आनंद नाही वाटत तुला? तसं नाही हो. हे काय विचारण्यात आलं का? आज तबल्यासाठी क्लास नाही झाला? नाही हो. आज क्लासला सुट्टी घेतली. उद्या पुष्पाच्या मुलाचा वाढदिवस आहे ना. मग आम्ही दोघे गेलो होतो मॉलमध्ये खरेदीसाठी. आणि हो आपल्यासाठी पण थोडी खरेदी केली आहे. तुम्ही दोघीच गेलो होत्या का? हो आम्ही दोघीच गेलो होतो.
आणि तुझं तो म्युझिक हा? अगं तुझं म्युझिक काय म्हणतंय काही गाणे गाणे वाजवायला शिकलीस की नाही नाही हो आता तर कुठं क्लास चालू केलाय अजून सूर सुद्धा सापडत नाही पेटीवर तुला तर छान तू सापडते अजून आरोप आणि आवडा सुद्धा नीट जमत नाही मला तर छान तू ऐकायचं ऐकतो मी अजून मधून बेडरूम मधून आहो ते माझे म्युझिक टीचर आणून दाखवतात यायला म्युझिक टीचर काय म्हणाला तुम्ही? काय नाही अरे मित्रा काय आपण हा म्युझिक टीचर बदलायचं का नको नको कशाला बदलायचा मला काय म्हणायचं होतं माहिती आहे का संगीतात अधिक तज्ञ आणि पारंगत असा संगीत शिक्षक मिळूया अहो हा तज्ञच आहे विशारद आहे छान शिकवतो पुष्पाला पण हे शिकवतात ह्याला नाही बदलायचा आणि हो तुम्हाला सांगायचं विसरलेच तुझं सांगायचं बाकी राहिलंय अहो हा आमच्याच कॉलेजात होता म्हणजे मी आणि पुष्पा जेव्हा एमएड होतो ना तेव्हा हा फर्स्ट इयरला होता काय? तो तुझा कॉलेजमध्ये होता हो 4-5 वर्ष ज्युनियर तरीच म्हटलं तरीच काय काय नाही आता तर ट्युशन फी विषयी फारसं काही बोललं नाही म्हणून म्हटलं अरे हो खरंच की त्यानं कधी सांगितली नाही आणि मीही कधी विचारली नाही कसं विचारशील काय आता तुझा तो कॉलेजमेंट नाही का हो म्हणून म्हटलं तू कसं विचारशील बरं मी बाहेरून आले चेंज करून येते म्युझिक टीचर